पावसाने हाहाकार केला आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे काही क्षणात होत्याचे नव्हते झाले। गाव आणि गावकरी ढिगाऱ्याखाली आले आणि 200हून अधिक गावकरी मृत्यू झाले। बचाव कार्यातही अनेक अडचणी येत होत्या, मात्र अडचणींवर मात करत पूल बांधलेल्या एका लष्करी अधिकाऱ्यांची सध्या मोठी चर्चा आहे। या अधिकारीच म्हणजे मराठमोळ्या सीता शेळके। वायनाड दुर्घटनेनंतरच्या बचाव कार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सीता शेळके या महिला लष्करी अधिकारी आहेत। मूळच्या महाराष्ट्रातील असलेल्या मेजर सीता शेळकेंना सोशल मीडियावर मोठी सन्मान मिळताना दिसत आहे। चुरामल्ला ते मुंदक्काई या 2 गावांना जोडणारा पूल पावसाने वाहून गेला होता। त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा लोखंडी पूल लष्कराने सीता शेळके यांच्या नेतृत्वात विक्रमी वेळेत तयार केला। सीता शेळके यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। सोशल मीडिया युजर त्यांचे वाघीण म्हणून कौतुक करत आहेत। या मेजर सीता शेळके नेमक्या कोण आहेत, त्यांनी कशा प्रकारे हे काम पूर्ण केले, हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी धनश्री, आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। केरळच्या वायनाडमध्ये 30 जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले। दरड कोसळून अनेकांची घरदारे, कुटुंबे ढिगाऱ्याखाली लपली गेली। निसर्गाच्या कोपामुळे चुरामल्ला, मेप्पट्टी आणि मुंदक्की मधील नागरिक प्रचंड धोक्यात होते। अशा स्थितीत ते अनेक तास प्रियजनांना शोधत होते। दुर्घटनेतील मृतांचा आकडा 215 वर गेला असून 250हून अधिक लोक अद्याप बेपत्ता असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। तसेच मृतांची संख्या वाढण्याचीही भीती आहे। बचाव पथके अजूनही बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत। चुरामल्ला, मुंदक्काई आणि मेपडी ही गावे वायनाड जिल्ह्यात आहेत। या ठिकाणी डोंगर रांगातून निघणारा पाण्याचा प्रवाह चुरामलमधून पुढे सरकत इरुचपुळा नदीला जाऊन मिळतो। 30 जुलै आणि त्यापूर्वी काही दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली। त्यानंतर नदीने 30 तारखेला जणू मुंदक्काई हे गावच गिळंकृत केले। याच गावाला सर्वात आधी भूसंकलनाचा फटका बसला। या सर्वांनंतर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले, पण मदत कार्यात एक मोठा अडथळा निर्माण झाला होता। तो म्हणजे चुरामल्ला ते मुंदक्काई दरम्यान असलेला पूल पावसात वाहून गेला होता। पूलच नसल्यामुळे मदत कार्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि मदत साहित्य नेणेही शक्य होत नव्हते। त्यामुळे या ठिकाणी तातडीने एक पूल उभारणे गरजेचे होते। तातडीची गरज असल्याने अखेर लष्कराच्या जवानांनी या ठिकाणी बेली ब्रिज, तात्पुरता लोखंडी पूल उभारला। हा पूल तयार झाल्यानंतर रुग्णवाहिकेसह इतर उपकरण व वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचणे शक्य झाले आणि बचाव कार्याला गती मिळाली। या पुलाच्या उभारणीची जबाबदारी असलेल्या तुकडीचे नेतृत्व करत होत्या मराठी लष्करी अधिकारी मेजर सीता शेळके। मूळच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील गाडी लगावच्या असलेल्या सीता शेळके या लष्करात दाखल झाल्या। चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं। ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी ही भारतीय सैन्याची प्रशिक्षण संस्था आहे, जी शॉर्ट सर्व्हिस कमिशन साठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते। या अंतर्गत लष्करी वैद्यकीय पथक वगळता सैन्याच्या सर्व शाखांसाठी 49 आठवड्यांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम तयार केला जातो। मेजर सीता शेळके या बेंगळुरू मधून लष्कराचा मद्रास अभियांत्रिकी गटातील MEG 70 सदस्यीय संघातील एकमेव महिला अधिकारी आहेत। त्यांच्या देखरेखीत सैन्य दलाच्या पथकाद्वारे बेली ब्रिजचे बांधकाम 31 तासांच्या अथक प्रयत्नाने विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले। दरम्यान मेजर शेळकेंच्या नव्याने बांधलेल्या पुलावर उभा असतानाचा फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर त्यांचे नाव आता चर्चेत आले। मेजर शेळके या त्यांच्या पथकातील एकमेव महिला अधिकारी असून त्यांनी बजावलेल्या कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे।
सीता शेळके यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गाडी लगाव आहे. सध्या त्यांचे आई वडील टाकळी ढोकेश्वर या गावात राहतात. सीता यांचे वडील अशोक शेळके हे तालुक्यातील नामवंत वकील आहेत. सीता या 3 बहिणी आहेत. मद्रास इंजिनियर या मद्रास सॅपर्स या नावानेही ओळखले जाते. हे एक अभियांत्रिकी युनिट असून हा ग्रुप सैन्यासाठी रस्ते तयार करणे, रस्त्यातील अडथळे दूर करणे, पूल बांधणे आणि युद्ध काळात लँडमाइन्स शोधण्यात आणि ते निकामी करण्यात निष्णात आहे. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी बचाव कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. 2018 साली केरळमध्ये आलेल्या पुरात या पथकाने विशेष कामगिरी बजावली. या ब्रिजचे बांधकाम 31 जुलैच्या रात्री सुरू करण्यात आले आणि 1 ऑगस्टला संध्याकाळी 5 पर्यंत हा ब्रिज तयार झाला. 19 स्टील पॅनेल वापरून बनवलेला हा पूल सिंगल पिलरच्या आधारे उभा करण्यात आला आहे. ब्रिजच्या परीक्षणासाठी लष्कराने आधी त्यांच्या वाहनाद्वारे यावरून वाहतूक करून त्याची चाचणी घेतली. त्यानंतर तो इतरांनाही वापरण्यासाठी खुला करण्यात आला. हा ब्रिज वायनाड जिल्ह्यातील चुरामाल्ला व मुंदक्काई या सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांना जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. बचाव कार्यादरम्यान सीता शेळके यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लष्करी अधिकारी असल्याचा अभिमान व्यक्त केला. मी या ग्रुपमधील एकमेव महिला अधिकारी आहे असे म्हणण्यापेक्षा मी एक भारतीय जवान असून भारतीय सैन्य दलाची प्रतिनिधी आहे असे त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की मला या मोहिमेचा भाग होता आले याचा मला अभिमान आहे. याचे श्रेय मी माझ्या वरिष्ठांना देते व माझ्या सहकार्यांना देते. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकार्यांचे धाडस या जोरावर आम्ही वेगाने काम करत हे यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो असेही त्या म्हणाल्या. या पुलाच्या उभारणीच्या कामात करणाऱ्या विविध संस्था, शासकीय संस्था तसेच मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मेजर सीता शेळके यांनी आभारही मानले. अनेकांनी समाज माध्यमांवर व्यक्त होत मेजर सीता शेळके यांच्या कार्याचे कौतुक केले. एका युजरने ट्विट करत म्हटले की मेजर सीता शेळके आणि इंजिनिअरिंग रेजिमेंटचा अभिमान वाटतोय. वायनाडमध्ये 24 तासात बेली ब्रिज बांधून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले. हे अविश्वसनीय आहे. तर स्थानिक माध्यमांकडून त्यांचा वाघीण असा उल्लेख करत त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जाते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.